हाय नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे वटपौर्णिमेचा. तर आज आहे वटपौर्णिमा, त्याच्यासाठी माझी बहीण आलेली आहे घरी. हो यो, आणि तिची मेकअप करते वहिनीस. तो पहिली तिची वटपौर्णिमा आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक आठवण म्हणून ब्लॉग बनवून घेतलाय. कारण तर ज्या टायमाला मी ब्लॉगिंग चालू केली त्या टायमाला काय आमचा लय लग्नाला म्हणजे लय लगीन जुना झाला होता. 4 वर्ष झाले ना, 4 वर्ष झालं होतं ब्लॉगिंग जेव्हा चालू. हा, तर त्याच्यामुळे आमची काय अजून वटपौर्णिमेची काय ब्लॉगिंगच नव्हती. सो आता आपल्याला चांगलाच काय भेटलाय, मोका भेटलाय. तर आपण एक वटपौर्णिमेची ब्लॉगिंग करणार आहोत. तर बघूया. पहिल्यांदा तिची घेतली, आता मेकअप करीत. कारण तर वडाला मेकअप लागते. यांची इथली तयारी होते, तोपर्यंत मी तुम्हाला काही खाली काय काय तयारी केली ती पण सांगतो. आणि नवीन आणि जुन्यामध्ये काय फरक असतो तो पण तुम्हाला मी सांगतो. नवीन जुना दाखवायला गेलो, नवीन याच्यात काय फरक ना जुन्या याच्यात काय फरक असतं त्या दाखवणार होतो. मीनी जी व्हिडिओ आधी ब्लॉग मध्ये जी बोलली होती ना तीच बघायला गेलो. माझा मीच घाबरलो, एवढी दाढी वारली होती. बाबा बाबा, पहिल्यांदा दाढी केली, आता जरा फ्रेश वाटतंय. आणि ही जुनी थाली आहे, जुनी थाली ही माझ्या बायकोची थाली आहे. बाबा जामच बी लागली, चांगला दिसला पाहिजे त्याच्यासाठी. जुनी थाली आहे, त्याच्यामध्ये तुला फला बघा कशी एक 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 दिसतील. सगळी 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 एक एक फला दिसतील. आणि तुम्हाला नव्या नवरीची थाली दाखवतो. बाबा ये दा काकी जल्ला तिकडे. इथं पण एक एक फल आहेत, पण एक्स्ट्राचा कारभार आहे ना. इकडे 5-5 ठेवल्यान. आवला बिवला आणल्यान, रानबिन कंडा बिंडा जांभला बिमला सगळी आणल्यान. नवीन नवीन आहे तर सगळा असाच होणार आहे. नंतर हळू हळू एक एक वर्षात एक एक फळ कमी होत जाईल. हा असा न मग तेव्हा 8 वर्षात ही फला दिसतात. ही आमच्या 8 वर्षाची फल आहे. बरोबर का नाही करी ना. रिया जाणार आहे तू? चाललंय, चल चाललेले चला. अरे वायताकून ना माझी एक शॉर्ट व्हिडिओ ऍक्च्युली बनवायची होती, पण आता काय करू मी. पहिल्यांदा असं झालं असेल का मी युट्यूबवर 9 आणि 10 आणि 11च्या दरम्यान व्हिडिओ नाही टाकली. पहिल्यांदा असा झाला असेल. कारण तर मी उद्या म्हणजे सकाळी लवकर उठून व्हिडिओ बनवणार होतो, असा बायकोला बोललो होतो. पण तिने काही आवडतानीच झाला, तिला चुटकीचा याचा त्याचा सगळ्यांचा, त्याच्यामुळे व्हिडिओ काही झाली नाही. आता बघूया, आपण तिकडून आल्यावर करू. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पडली तरी चालेल. आवरा रे. आता तुम्हाला वटपौर्णिमेचा कार्यक्रम कसा करतात सगळ्यांना माहिती आहे, पण आमचा कसा होणार आहे या तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, तर कार्यक्रम पुढापासून चालू. इकडं बघा, नवऱ्यासाठी पूजा करतात ना, बायका नवऱ्यालाच कामाला लावतात. हे बघा दादानीच बनवलंय. थोडा काम आहे, 2च काम राहिली होती. थोडासाच काम होता तोच केलाय, बाकीचा सगळा तिनेच केलेले. इकडं बायका सविता काकी चलो. सविता काकी तू नाही गेली? चालली उषा काकी तिकडे गेली ना, पिशवी घरीच विसरून गेली. आता तिकडं फोन करते ती पिशवी घेऊन या. उषा काकी गेली, तू केनाला इथेच विसरली. चलो हायकर, पहिल्यांदा हायकर ताटली पारशील. काय फोटो काढायचे? फोटो शूट करून घेतो. बरोबर ते त्यांची लाईन शीट त्यांची घेतली, पणू घेईल जातानी. तुमचं काय लाईन शीट घ्यायचे? तुमचं किती वर्ष झालं? बरंच वर्ष झालं त्यांचं. चल घे ना. इथं काढते का बाहेर काढते? हा 16 वर्ष झालं. 16 वर्षाची टाटली बघा. थांबा जरा, थांब दाखव. 16 वर्षाची टाटली, ही 8 वर्षाची टाटली. ही जरा फ्रेश दिसते, नवीन टाटली. चल फोटो काढतो जरा, त्याच्या पुढचा कार्यक्रम तुम्हाला असाच बघत राहा. ही बारीक पोर. चला चलो.
चला फायनली वडाची पूजा करून आली. वडाची किती पिंपलाची वडाची. आता घरगुती तुळशीची पूजा चालू झाली. आता घरची घरगुती नाही. चला पोनू चुम्मा अरे तिथे नाही इकडे नाही. पाया वारी पडते बाकी काय काय प्रसाद बिसाद काहीच नाही का. कुठं चोरला दाखव. काय चांगली फ्रेश आणल्यात बोल ना चोरून. हा बघली म्हणजे मी फ्रेश पाला घेतली होती याचा अर्थ. नको काय हे घेणार का तिथं 2-3 फोटो. मग तो मोबाईल आता रियाचा मोबाईल स्विच ऑफ झाला ना. तुझ्या नको जाऊ ना 2 मिनिटं रियाचा या होईल ना आता. ए बायको चल शूटिंग करू. ए बाबा एक शॉर्ट व्हिडिओ आम्हाला शूटिंग करायची होती गेली आता करूया. गावठी आंबा ओ चोरले. चला सो बघितलं अशा पद्धतीत झाला वट पौर्णिमेचा पूजन. वट पौर्णिमा झाली. हे आता माझ्या आरती पण करते. वडाची पूजा करताना 500 रुपये भेटले. पाया पडताना काढ ना. कोणचा माझा नको काढू. तुला पाया पडायला सांगला ना. हो ए चल ग पाया पड चल लवकर. जगा वेगळी माया जगा वेगळी. पाय दाखव पाय. चलो नवऱ्याने पाणी पण पाजत असतो. तुम्ही पाजलं आमच्याने कुठे पाजलं. साखर पण लावतो. बाबा 7 जन्म. 7 वर्ष 8 दादा आरती पैसे टाकायला सांगते. हो 500ची. अहो आरती केली पैसे म्हणा. हा पाहिजे. आरती मी केली ना तेव्हा तिकडे बघा. 100 150 येणे मी पैसे दाखवणार. सो फायनली झाली आमची वट पौर्णिमा. सो त्यांचे आता व्हिडिओ बनवतील. सो इथेच ब्लॉगचा एंड करतो. तो ब्लॉग कसा वाटला आवर्जून सांगा. आणि तुमच्याकडे वट पौर्णिमा कशी करतात आता केली कधीपासून करून ठेवली असते. तो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. मोबाईल पण नेला नाही. नवनवीन ब्लॉग तुम्हाला असंच बघायला भेटेल. आणि लवकरच ब्लॉग आपला येणार आहे. आता अल्बमचा ब्लॉग येणार आहे. अल्बम आलेले त्याचा आपण ब्लॉग बनवणार आहे. कोणतं फोटो कसं काय कसं रिएक्शन कशी घ्यावं तेव्हा सगळं येणार आहे. सो इथेच ब्लॉगला एंड करतो. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. यो यो